नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्पना आणि तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये। तर चला शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा तुमच्या जिल्ह्याला मिळाला का, तर किती मिळाला, कोणते जिल्हे पात्र आहे, तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून। पण शेतकरी मित्रांनो, त्याचपूर्वी हा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अंतर्गत 35 लाख शेतकऱ्यांना 17,000 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर। तर शेतकरी मित्रांनो, अजून या जिल्ह्यांनिहाय पीक विमा लाभार्थी यादी आणि तपशीलवार माहिती। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसाच्या खंडामुळे पीक विम्याचे आगाऊ लाभ देण्याची घोषणा सरकारने केली आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या निर्णयाची घोषणा केली असून तर मित्रांनो, आता लवकरात लवकर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, आता बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जिल्हानिहाय पीक विमा मिळणार असून सविस्तर यादी येथे पहा। तर शेतकरी मित्रांनो, चला तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे पीक विमा लाभ, तर चला शेतकरी मित्रांनो, सरकारच्या ताज्या निर्णयानुसार 35,08,000 शेतकऱ्यांना सुमारे 17 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 25% ग्रामीण रक्कम देण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे, तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम लवकरच मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जिल्हानिहाय पीक विमा यादी 2024। तर शेतकरी मित्रांनो, आता याच पीक विमा अंतर्गत पीक विम्याची रक्कम जिल्हानिहाय जाहीर करण्यात आलेली आहे। तर शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील यादीतून त्यांची पीक विमा रक्कम पाहता येईल। शिवाय काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळण्याबाबत ही SMS द्वारे सूचित केले जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने पीक विमा कंपन्यांना नोटीस बजावली होती। या अंतर्गत विमा कंपन्यांना 25% ग्रामीण रक्कम शेतकऱ्यांना देणे अनिवार्य होते। तर शेतकरी मित्रांनो, काही विमा कंपन्यांनी यात आव्हान दिले। तर शेतकरी मित्रांनो, परंतु सुनावणी झाल्यानंतर कंपन्यांनी 17 कोटी रुपयांची भरपाई देण्यास मान्यता दिलेली आहे। पीक विमा वितरणाचे मार्गदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा वितरणाचे निर्देशन दिले आहेत। पुढील 2.3 दिवसात या प्रक्रिया 2 ते 3 दिवसात प्रक्रिया गतीने सुरू होईल, अशी शेतकऱ्यांना खात्यात पीक विमा जमा करण्यात येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता येत्या 2 ते 3 दिवसात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा पण होणार आहे, काळजी करायची नाही। तर शेतकरी मित्रांनो, चला अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।